श्री क्षेत्र गुप्तगंगा देवस्थान देवलापार येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। देवलापार येथे प्राचीन काळापासून असलेले मंदिर दरवर्षी येथे महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। गुप्तगंगा यांचे महत्त्व महाभारत काळापासून येते। गंगेच्या अखंड वाहणाऱ्या 5 धारा आहेत। स्वयंभू गणेश मूर्ती मंदिराच्या खोदकामात मिळालेल्या आहे। गंगेच्या 2 धारा पूर्वेकडे आणि 2 धारा पश्चिमेकडे व तसेच 1 धार दक्षिणेकडे वाहत असते। गंगाजल हे कधीही खराब होत नाही। गंगा जलाने स्नान केल्यास चर्मरोग बरा होतो। येथील मुख्य कुंडाच्या धारेपासून संकल उत्पत्ती होते। हे स्थान गुप्तेश्वर महादेवाचे असल्यामुळे साप कुठेही आढळतात। येथे साक्षात स्वयंभू गणेश व श्री गुप्तेश्वर महादेव, श्री दत्त भगवान, श्री गजानन महाराज, श्री राधाकृष्ण व श्री विठ्ठल रुक्मिणी, शारदा माता व श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर, श्री साई मंदिर आहे। श्री अवधूत विश्वनाथ महाराज सुरत गुजरात यांचे तपोभूमी असून तेथील येथीच नेहमीच भक्तांवर कृपादृष्टी असते। या ठिकाणी रामटेक मतदारसंघाचे आमदार शिरीष जयस्वाल यांनी सुद्धा भेट दिली। तसेच जिल्हा परिषद हायस्कूल नीलडोह शाळेचे कर्मचारी सुधीर जिचकार आणि त्यांच्या सहपत्नी सौ सुरेखा जिचकार, उमेश धोटे, मीना धोटे यांनी येथील संपूर्ण परिसराची पाहणी करून दर्शन करून आपली 2 घंटे या ठिकाणी नियोजित सेवा दिली। मंडळातील सर्व सदस्यगण यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाप्रसाद व्हावा अशी अपेक्षा ठेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली रवींद्र खेडकर आणि सिटी इंडिया न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी यांनी या बातमीचा आढावा घेतलाय।